गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 38 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 58 नंबरचा. काय आहे हो आर्टिकल? आर्टिकल आहे मेथड्स ऑफ फाइंडिंग द पर्टिक्युलर इंटेग्रल्स. म्हणजे पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्याची पद्धती. बघू बरं काय आहे मग. इट इज सीन दॅट द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ एफ ऑफ डी वाय विच इज इक्वल टू एक्स वेअर एफ ऑफ डी इज इक्वल टू डी रेस टू एन प्लस पी वन डी रेस टू एन मायनस वन प्लस पी टू डी रेस टू एन मायनस टू प्लस डॉट 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 प्लस पी एन ऑफ प्रिवियस आर्टिकल, नेमली 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू एक्स. आधीच्या आर्टिकल मध्ये जे nth ऑर्डर इक्वेशन दिलं होतं तिथे जे आपण एफ ऑफ डी घेतलेला आहे तोच एफ ऑफ डी इथे पण आहे. म्हणजे इथं सुद्धा nth ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. मे बी ऑब्टेन इन टू फॉलोइंग वेज. दोन पद्धतीनं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल काढता येईल. त्याच्यामधली पद्धत फर्स्ट ए, द ऑपरेटर 1 अपॉन एफ ऑफ डी मे बी फॅक्टोर्ड देन द पर्टिक्युलर इंटेग्रल विल बी. आता एफ ऑफ डी म्हणजेच ही पॉलिनॉमियल आहे जे की डी मध्ये दिलेली आहे. nth ऑर्डरची पॉलिनॉमियल आहे त्यामुळे याचे n फॅक्टर्स पडतील. अल्टिमेटली n रूट्स मिळतील. मग ते n फॅक्टर जर हे असतील d मायनस m1 d मायनस m2 अप टू d मायनस mn, तर आपल्याला त्याला लिहायचं आहे 1 अपॉन d मायनस m1 इंटू 1 अपॉन d मायनस m2 अप टू 1 अपॉन d मायनस mn आणि x. म्हणजे एफ ऑफ डी या पॉलिनॉमियलचं n फॅक्टर आपण पाडलं आणि ते अशा पद्धतीनं लिहिलं. ऑन ऑपरेटिंग विथ द फर्स्ट सिम्बॉलिक फॅक्टर बिगिनिंग ॲट द राईट देअर इज ऑप्टेन. आता आपल्याला याला सॉल्व करण्यासाठी एक एक फॅक्टर त्याच्यावर ऑपरेट करायचे आहे आणि सॉल्व करायचं आहे. उदाहरणार्थ आता जर सगळ्यात शेवटचा ऑपरेट केला आपण, याच्या आधीचा फॅक्टर काय आहे हे आपल्याला माहित आहे. डी मायनस एम ला सफिक्स एन मायनस वन. तर जर आपण 1 अपॉन डी मायनस एम ला सफिक्स एन एक्स हे याच्यावर जर ऑपरेट केलं, राईट कडून लेफ्ट कडे जायचं आहे आपल्याला, तर काय होईल. ई टू द पॉवर एम ला सफिक्स एन एक्स इंटेग्रल ई टू द पॉवर मायनस एम ला सफिक्स एन एक्स आणि हा एक्स आणि dx. म्हणजे एक फॅक्टर जर आपण वापरला तर आपल्याला इथं एक dx मिळते. अशा पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहे. देन ऑन ऑपरेटिंग विथ द सेकंड अँड रिमेनिंग फॅक्टर्स इन द सक्सेशन. अशा पद्धतीनं सक्सेसिव्हली एक एक फॅक्टर आपल्याला ऑपरेट करायचा आहे. आता हा दुसरा फॅक्टर जर ऑपरेट केला आपण तर काय होईल मग. ई टू द पॉवर एम ला सफिक्स एन मायनस वन एक्स इंटेग्रल ई टू द पॉवर मायनस एम ला सफिक्स एन मायनस वन एक्स. अशा पद्धतीनं आपण शेवटपर्यंत घेणार आहे. ओके. टेकिंग देम फ्रॉम राईट टू लेफ्ट there is finally obtained the value of the particular integral, namely. आता बघा लेफ्ट कडून पुढे जाऊ आपण. काय होईल. e टू द पॉवर m1x इंटेग्रल e टू द पॉवर मायनस m1x पहिल्या फॅक्टर साठी. दुसऱ्या फॅक्टर साठी काय येईल. e टू द पॉवर m2x इंटेग्रल e टू द पॉवर मायनस m2x. तिसरा फॅक्टर काय असेल इथे 1 अपॉन डी मायनस m3. मग त्याचा काय वापर होईल किंवा काय रिझल्ट येईल. e टू द पॉवर m3x
इंटेग्रल e टू द पॉवर -m3x. अशा पद्धतीनं आपण जर वापरत गेलो, रिझल्ट लिहित गेलो तर डॉट 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 इंटेग्रल शेवटी e टू द पॉवर -mnx. आता हे जे dx एक वेळा यूज केल्यावर dx आलं, दुसरा फॅक्टर यूज केल्यावर dx चा वर्ग येईल, तिसरा फॅक्टर यूज केल्यावर dx चा क्यूब येईल, आणि अशा तऱ्हेनं जर n फॅक्टर पूर्ण आपण यूज केलं तर dx रेस टू n येईल. e टू द पॉवर m1x इंटेग्रल e टू द पॉवर इन ब्रॅकेट m2 - m1x इंटेग्रल e टू द पॉवर m3 - m2 in bracket outside the bracket x integral dot 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 integral e to the power -mnx into x dx raised to n. ही झाली पहिली पद्धत. त्याच्यासाठी वापरायचा आहे आपल्याला हा फॉर्म्युला. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये पार्शियल फ्रॅक्शनच्या मदतीनं आपण सेम एक्झाम्पल किंवा अशा टाईपचे एक्झाम्पल सोडू शकतो. तर दुसरं काय आहे हो, द ऑपरेटर 1/f ऑफ डी मे बी डिकम्पोज्ड इनटू इट्स पार्शियल फ्रॅक्शन्स. आता इथं काय करायचं, जे की आजपर्यंत आपण ABCD घ्यायचो, इथं n1 अपॉन पहिला फॅक्टर d - m1 प्लस n2 अपॉन d - m2 प्लस डॉट 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 प्लस n ला सफिक्स n अपॉन d - m ला सफिक्स n शेवटचा फॅक्टर. अँड देन द पर्टिक्युलर इंटेग्रल विल हॅव द फॉर्म. ए मध्ये जसा रिझल्ट घेतला आहे तसाच घ्यायचा आहे, फक्त इथे मल्टिप्लिकेशन नसून ऍडिशन आहे. त्यामुळे n1 e टू द पॉवर m1x इंटेग्रल e टू द पॉवर -m1x इंटू x dx हे पहिल्या फॅक्टरचं झालं. प्लस n2 दुसऱ्या फॅक्टरसाठी e टू द पॉवर m2x इंटेग्रल e टू द पॉवर -m2x इंटू x dx प्लस डॉट 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 प्लस शेवटचा जो फॅक्टर होता 1/d - mn म्हणजे n ला सफिक्स n अपॉन d - m ला सफिक्स n, त्याच्यासाठी प्लस n ला सफिक्स n जशाला तसं e टू द पॉवर m ला सफिक्स n x इंटेग्रल e टू द पॉवर -m ला सफिक्स n x into x dx. Of these two methods, the latter is generally to be preferred. या दोन्ही पद्धतीपैकी बी जे मेथड आहे, पार्शियल फ्रॅक्शनची जी मेथड आहे, ती समजायला सोपी आहे, कॅल्क्युलेट करायला सोपी आहे. त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी सेकंड मेथड प्रिफर करतात. Since the methods A and B consist altogether of operations of the kind effected by 1/d - a upon x. समजा सिंगल फॅक्टर फर्स्ट ऑर्डर असेल तर काय येईल, 1/d - a upon x. The result of the latter operation should be remembered. Now 1/d - a into x is a particular integral of the linear equation of the first order, that is dy by dx minus ay which is equal to 0. Actually हे इक्वेशन कसं आहे, d minus a in bracket into y which is equal to capital X. म्हणजे d stands for capital D stands for d by dx, म्हणून dy by dx minus ay बरोबर x हा इक्वेशन. याचं फॅक्टर आपण d मायनस ए लिहू शकतो आणि याला पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्याच्या पद्धतीमध्ये 1/f ऑफ d म्हणजेच d मायनस ए इंटू राईट हँड साइड x असं लिहू शकतो. विच हॅज बीन डिस्कस्ड इन प्रिव्हियस आर्टिकल, जे की आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये डिस्कस केलेला आहे. आता त्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय येईल, इट्स व्हॅल्यू इज अकॉर्डिंग टू द फर्स्ट मेथड e to the power ax integral e to the power minus ax into x dx. The term c1 e to the power ax
in the solution of this equation is the complementary function. d minus a ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to x या इक्वेशनचं लेफ्ट हँड साइड म्हणजे d minus a is equal to 0, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन m minus a is equal to 0 आणि m is equal to m1 is equal to a, म्हणजेच त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन येईल c1 e to the power ax. आता आपण एक्झाम्पल घेऊ बघा. एक्झाम्पल 1 ऑन 73 पेज नंबर. सॉल्व d2y divided by dx square minus 5dy by dx plus 6y which is equal to e to the power 4x असं दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज d2y divided by dx square minus 5dy by dx plus 6y which is equal to e to the power 4x. म्हणजे x च्या जागेवर राईट हँड साइडला इट इज अ फंक्शन ऑफ x अँड इट इज e to the power 4x असं दिलेलं आहे. धिस इक्वेशन कॅन बी रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म ॲज d चा वर्ग minus 5d plus 6 in one bracket आउटसाइड द ब्रॅकेट y. म्हणजे y जर आपण कॉमन काढलं तर आपली जी ही पॉलिनॉमियल राहते ज्याला आपण f ऑफ d म्हणालेलो आहे ती असेल d चा वर्ग minus 5d आणि प्लस 6. हे म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे f ऑफ d इंटू y आणि f ऑफ d या प्रॉब्लेम साठी काय असेल d चा वर्ग minus 5d plus 6 comma d upon dx stands for capital D आणि राईट हँड साइडला e to the power 4x जे आहे ते आहेच. आता याचं फॅक्टर पाडायचे आपल्याला. याचे फॅक्टर्स पडतात d minus 3 d minus 2. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर d चा वर्ग आलेला आहे, त्याच्यानंतर minus 2d minus 3d म्हणजेच minus 5d आणि 3 मल्टिप्लाय 2 आणि मायनस साइन इज प्लस 6. म्हणजे याचे फॅक्टर पडतात d minus 3 आणि d minus 2 इंटू y which is equal to e to the power 4x. अल्टिमेटली याचं ऑक्झिलरी इक्वेशन m minus 3 m minus 2 येईल. त्याचे रूट्स येईल m is equal to m1 is equal to 3, m is equal to m2 is equal to 2 आणि डिफरंट रूटसाठी काय फॉर्म्युला आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. काय आहे हो मग? जर दोन रूट्स असेल डिफरंट तर y is equal to c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x. मग m ची व्हॅल्यू 3 आहे आणि m2 ची व्हॅल्यू 2 आहे. m1 ची व्हॅल्यू 3 आहे आणि m2 ची व्हॅल्यू 2 आहे. त्यामुळे y is equal to c1 e to the power m1x म्हणजेच 3x plus c2 e to the power m2x म्हणजेच 2x. हे मिळालं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. हे मिळालं तुम्हाला लेफ्ट हँड साइडचं सोल्युशन. आणि आता आपण राईट हँड साइडचं बघणार आहोत. अँड द पर्टिक्युलर इंटेग्रल इज y is equal to पर्टिक्युलर इंटेग्रल कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो आपण? y is equal to 1 upon f of d इंटू राईट हँड साइड जे की x इथे e to the power 4x आहे. आणि f of d ची व्हॅल्यू काय आहे? तर f of d ची व्हॅल्यू आहे d चा वर्ग minus 5d plus 6 आणि त्याचे फॅक्टर पडतात d minus 3 d minus 2. त्यामुळे डायरेक्टच आपण y is equal to 1 upon d minus 3 d minus 2 e to the power 4x असं लिहिलेलं आहे. आणि पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्याची जी दोन पद्धती आपण जस्ट बघितलेली आहे त्यापैकी आपण पहिली पद्धत जी आहे त्या पद्धतीचा जर विचार केला तर 1 upon d minus 3 into 1 upon d minus 2 e to the power 4x. याला जर सोडवायचा असेल तर पहिल्या पद्धतीमध्ये e to the power 2x इंटेग्रल e to the power minus 2x
इंटू ई टू द पॉवर 4x dx येते. पण जर पार्शियल फ्रॅक्शनच्या किंवा ॲडजस्टमेंटच्या मदतीनं अजून सोपं जर करता येत असेल तर ते प्रयत्न करू. काय लिहिलं हो मग इथे 1/d-3 - 1/d-2. कशाच्या बदल्यात लिहिलं आपण हे लिहिलं आपण 1/d-3 इंटू 1/d-2. मग याचं कॅल्क्युलेशन हे यायला पाहिजे. बघू बरं येते का. काय आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 1/d-3 - 1/d-2 याला जर सोडवलं d-2 - d+3 आणि डिवाइडला d-3 आहेच d-2 आहेच. dd कटला 3 मधून 2 गेलं 1 राहिलं म्हणजे 1/d-3 d-2 जे की इथं आहे तेच आलं. त्यामुळे आपल्याला असं लिहिता येते. मग असं लिहिल्याच्या नंतर आता e टू द पॉवर 4x ने आपण मल्टिप्लाय करू. करा ना मग. which is equal to 1/d-3 e to the power 4x minus 1/d-2 e to the power 4x. आता जी दुसरी बी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा वापर केलेला आहे जसं n1/d-m1 प्लस n2/d-m2 प्लस डॉट 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 n ला सफिक्स n/d-m ला सफिक्स n. त्या पद्धतीनं याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर e टू द पॉवर 3x विच इज इक्वल टू e टू द पॉवर 3x इंटेग्रल e टू द पॉवर -3x आणि x ची किंमत किती आहे तर e टू द पॉवर 4x dx. हे झालं याचं कॅल्क्युलेशन. मायनस आता याचं कॅल्क्युलेशन e टू द पॉवर 2x इंटेग्रल e टू द पॉवर -2x इंटू e टू द पॉवर 4x dx. आता या दोघांची ॲडिशन करू. बरोबर e टू द पॉवर 3x जशाल तसं e टू द पॉवर 4x आणि e टू द पॉवर -3x म्हणजे e टू द पॉवर x dx शिल्लक राहिला. मायनस e टू द पॉवर 2x इंटेग्रल e टू द पॉवर -2x आणि e टू द पॉवर 4x म्हणजे e टू द पॉवर 2x dx राहिला. which is equal to e टू द पॉवर 3x याचं इंटिग्रेशन e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर 2x आणि याचं इंटिग्रेशन e टू द पॉवर 2x डिवायडेड बाय 2. या दोघांची जर बेरीज केली म्हणजे पॉवरची तर e टू द पॉवर 4x आलं विच इज इक्वल टू आणि मायनस या दोघांची जर पॉवरची बेरीज केली तर e टू द पॉवर 4x डिवायडेड बाय 2 आलं. म्हणजे हे आहे e टू द पॉवर 4x आणि हे आहे e टू द पॉवर 4x डिवायडेड बाय 2. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येते e टू द पॉवर 4x डिवायडेड बाय 2. हे काय मिळालं हो आपल्याला. हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आणि हे जे पहिले कॅल्क्युलेट केलं होतं c1 e टू द पॉवर 3x प्लस c2 e टू द पॉवर 2x हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि म्हणून हेन्स द जनरल सोल्युशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. काय आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन c1 e टू द पॉवर 3x प्लस c2 e टू द पॉवर 2x प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल काय कॅल्क्युलेट केलं e टू द पॉवर 4x डिवायडेड बाय 2. आणि हे म्हणजेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे दिलेल्या प्रॉब्लेमचं. थँक्यू.